आणि यानंतरची बातमी आहे साताऱ्यामधून। या महिलांना झालंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होतोय, कारण साताऱ्यामध्ये पहिल्या प्रियकर आणि नवऱ्याच्या मदतीनं दुसऱ्या प्रियकराची हत्या करण्यात आली। सातारा पोलिसांकडून तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे। मात्र एखाद्या सिनेमाच्या सिक्वेन्सला सुद्धा लाजवेल असा हा थरार सध्या साताऱ्यात घडलाय। ही व्यक्ती परवा दिवशी मिसिंग असल्याबाबत त्याच्या भावानं फलटण ग्रामीण या ठिकाणी तक्रार दिलेली होती, मिसिंगची तक्रार। त्या मिसिंगच्या तक्रारीचा शोध घेत असतानाच सदर प्रकरणामध्ये गुन्ह्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरनावर, पोलीस उपनिरीक्षक पवार या सर्वांनी गुन्ह्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 4 तासांच्या कालावधीमध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणला आणि यामधील जे 2 पुरुष आरोपी आणि 1 महिला आरोपी यांना या ठिकाणावरती अटक करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी याचा आढावा घेतलेला आहे, पाहूयात। एक चुकी लपवण्यासाठी दुसरी चुकी करण्याचं वेळ त्या महिलेवर आलेले। फलटण मधील एक जी महिला आहे त्या महिलेचं खरं तर 2 अफेअर होते, 2 संबंध होते आणि त्याचबरोबर तिचा नवरा सुद्धा होता। खरं तर ही एक जे पहिलं 2 नंबरचं जे तिचं प्रेम प्रकरण होतं ते प्रेम प्रकरण लपवण्यासाठी नवऱ्याला आणि पहिल्या प्रियकराला साथीला घेऊन तिने जे 2 नंबरचा जो तिचा प्रियकर होता त्या प्रियकराला मारून टाकलं आणि नंतर त्या जे तो जो अप्पासाहेब दळक म्हणून व्यक्ती आहे त्या व्यक्तीला किळसवाडा प्रकारे असं वागणूक दिली, त्याला दवाखान्यात नेतो म्हणून तिच्या पतीनं आणि त्या पहिल्या प्रियकरानं शेतात नेलं। शेतात नेल्यानंतर लाकडं कापण्याच्या मशीनमध्ये त्याला टाकून त्याचे अक्षरशः तुकडे तुकडे करून दगडाचा जो भाग आहे तो भाग एका म्हणजे मातीचा जिथं चिखल झालेला असतो मोठ्या प्रमाणात अशा तळ्यामध्ये टाकून दिलं आणि जे मुंडकं, पाय आणि हात असे जे भाग होते हे भाग नीरा नदीमध्ये टाकून दिल्याचा प्रकार फलटणमध्ये घडलेला आहे।